न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आता चौथा आरोपी गजाआड 122 कोटी रुपये अपहारातील 15 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलमला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट आपण पाहतोय। चौथ्या आरोपीला आता पकडण्यात आलेला आहे। 15 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोहर वडिलांसोबत पळाल्याचा आरोप आहे। प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेतील तिजोरीतून 122 कोटींचा अपहार झालाय। त्यातील 15 कोटी रुपये आरोपी मनोहर अरुणाचलमने वडिलांच्या उपस्थितीमध्ये मेहतांना स्वीकारल्याचा आरोप आहे। 2019 मध्ये हा व्यवहार झाला होता। सौर ऊर्जा यंत्रणा पुरवणारे व्यावसायिक उन्नतानन अरुणाचलम उर्फ अरुणभाईला 40 कोटी रुपये दिल्याचं हितेशने चौकशीमध्ये सांगितलं आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आपण पाहतोय आता चौथ्या आरोपीला अटक करण्यात आले, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक मधील चौथा आरोपी आता तुरुंगात आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणामध्ये मेहता यांना अटक केली होती आणि त्यांच्या जबाबातून एकूण 4 नावं समोर आली होती। यापैकी अरुणभाई याचा मुलगा जो आहे मनोहर याला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे।